नमस्कार, मी मृदगंधा दीक्षित. आनंद करंदीकरांच्या निवडक लेखांचा संग्रह वैचारिक घुसळण साधना प्रकाशनाकडून नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना मी लिहिलेली आहे. साधारण पुस्तकाची ओळख करून द्यावी या उद्देशानं लिहिलेली ही प्रस्तावना. आनंद करंदीकर तरुणपणी युक्रांद चळवळीमध्ये सामील झाले. त्यानंतर उदगीर इथं त्यांनी 2 वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. IIT मुंबई इथून BTech आणि त्यानंतर IIM कलकत्तामधून MBA केलं आणि पुढं PhD देखील केलं. शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान कसं पोहोचवावं हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर ते सत्याग्रहात सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांना 2-2 आठवड्यांचा कारावास देखील झाला. मार्केटिंग अँड इकोमेट्रिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मेट्रिक या भारतातील सर्वात मोठ्या आणि 29 देशात कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि 25 वर्ष अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. या काळात त्यांचं वैचारिक लेखन चालूच होतं. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी विषयांवर मराठीतील लोकप्रिय वर्तमानपत्र आणि नियतकालिकातून विश्लेषणात्मक लेखन केलेलं आहे. त्यांनी 2009 ते 2021 या काळात लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह वैचारिक घुसळण. या संग्रहातील एकूण 31 लेखांपैकी 27 लेख लोकसत्ता, सकाळ, साधना साप्ताहिक, पुरुष स्पंदन, पुरुष उवाच, स्त्री, मिळून साऱ्याजणी, परिवर्तनाचा वाटसरू, कर्तव्य साधना इत्यादी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत आणि उर्वरित 4 लेख अप्रकाशित आहेत. आनंद करंदीकर यांच्या निवडक लेखांचा संग्रह साधनानं करायचं ठरवलं तेव्हा ते काम माझ्याकडं आलं. लेख निवडणं, त्याचं वर्गीकरण करणं, अनुक्रम ठरवणं आणि पुस्तकाच्या दृष्टीनं सर्व लेख गोळीबंद करून घेण्यासाठी कॉपी एडिटिंग करणं अशा पद्धतीनं मी काम करत गेले. राजकीय, शिक्षण आणि रोजगार, स्त्री पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा आणि परिशिष्ट अशा 7 विभागांमध्ये या 31 लेखांचं वर्गीकरण केलेलं आहे. बहुतांश लेख हे शीर्षकाशीच प्रामाणिक आहेत आणि आनंद सरांनी प्रत्येकच लेखात मूळ विषयाचा धागा अजिबात सोडलेला नाही. त्यामुळे लेखांचं वर्गीकरण अवघड गेलं नाही. बहुतांश लेख पूर्वप्रकाशित असल्यामुळं त्यावर त्या संपादकीय विभागातून काम झालेलं असणार, त्यामुळे तेही अवघड गेलं नाही. पण या कामाच्या निमित्तानं 3 ते 4 वेळा प्रत्येक लेख वाचला. दुसऱ्या-तिसऱ्यांदा एखाद्या लेखावर काम करताना त्याच्या तांत्रिक बाजूवरच फक्त लक्ष दिलं जाणं स्वाभाविक आहे. पण तरीही प्रत्येक वेळी मी त्या लेखाच्या आशयामध्ये रमत गेले. या सर्व लेखांची जमेची बाजूच ही आहे की सगळे लेख गंभीर वैचारिक लेख असूनही त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद येतो. स्त्री-पुरुष समानतेविषयी सर्वाधिक म्हणजे 8 लेख आहेत. या लेखांमध्ये पुरुषी अहंकार तर नाहीच, पण स्यूडो फेमिनिझमही नाही. किंबहुना फेमिनिझमच्या पुढं जाऊन तटस्थपणे परंतु जिव्हाळ्यानं त्यांनी या विषयाकडे बघितलेलं आहे. मासिक पाळी आणि सेक्स पॉझिटिव्हिटीसारख्या टाबू विषयांवर त्यांनी यातील लेखात बिनधास्त लिहिलेलं आहे. असे विषय लोकांमध्ये चर्चेसाठी आणणाऱ्या काही मोजक्या मराठी लेखकांमध्ये आनंद सरांचा उल्लेख यामुळे करावा लागेल. सेक्स पॉझिटिव्हचा प्रवास या लेखात ते लिहितात, परस्पर संमतीने शरीर संबंध याचा सेक्स पॉझिटिव्हमधील अर्थ संभोगाच्या प्रत्येक वेळी संभोगात सहभागी प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव हवासा वाटणे असा आहे. लग्न केलं आहे तेव्हा संमती गृहीतच आहे. दुसऱ्यासाठी सोसायची तयारी पाहिजेच. ओठांवर नाही असलं तरी मनात हो आहे वगैरे नसलेल्या संमतीला संमती म्हणणं सेक्स पॉझिटिव्ह चळवळीला मान्य नाही. सामाजिक चळवळीची दशा आणि दिशा, चळवळी यशस्वी का होतात, का फसतात असे चळवळी विभागातील 3 लेख एखाद्या चळवळीकडं भाबडेपणानं व हिणकसपणानं अशा दोन्ही टोकाच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या सामान्य जनतेला विचार करायला लावणारे आणि कार्यकर्त्यांना चिंतन करायला लावणारे आहेत. उदाहरणार्थ, चळवळीची परीक्षा करण्यासाठी लेखामध्ये 5 निकष सांगितलेले आहेत. ते 5 निकष म्हणजे मूल्याधार, ज्ञानाधार, कार्याधार, जनाधार आणि कालाधार. धर्मचिकित्सेमधील त्यांचे 5ही लेख परखड आहेतच, पण त्यामध्ये द्वेषभावना नाही, टिंगलीचा स्वर नाही.
ते लिखाण अभ्यासपूर्ण आहे आणि त्यामुळं वाचकातील कोणत्याही वादीला ते दुर्लक्षित करता येणार नाही. हो मी हिंदू आहे या लेखात ते त्यांच्यापुरती स्वतःच्या हिंदू म्हणून असणाऱ्या ओळखीची व्याख्या करतात. ती व्याख्या एकदम वाचणाऱ्याला वेग वाटू शकते, पण मला तरी ती हिंदू धर्मासारखीच वाटली, व्हरायटी पुरवणारी आणि ओपन फॉर इंटरप्रिटेशन, आपल्याला आपली निराळी व्याख्या करायला मदत करणारी. शिक्षण आणि रोजगार हे विषय सामाजिक, आर्थिक इत्यादी स्तरांवर महत्त्वाचे, पण अभ्यास आणि भाष्य करायला कठीण. वैचारिक घुसळमधील ते चारही लेख वाचकाला या क्षेत्रातील अगदी साध्या सोप्या पण अलक्षित गोष्टी लक्षात आणून देणारे आहेत. या लेखात आनंद सरांनी काढलेले साधे सोपे तर्क वाचून वाटतं, अरे आपण हा विचार का केला नाही. उदाहरणार्थ त्यांनी स्किल इंडियाचा फोलपणा सांगताना लिहिलं आहे की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जर विशेष स्किलची गरज निर्माण झाली, ते हातातील कौशल्य असेल वा मेंदूतील कौशल्य असेल किंवा दोन्ही असेल, तर ती गरज भागवण्याची क्षमता या भांडवलशाही व्यवस्थेतच निर्माण होते. 5 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसतात, 50 जणांनाच नोकऱ्या मिळतात, उरलेल्यांना का मिळत नाहीत. ते सांगतात की तुम्ही लायक नाही. मी म्हणतो कोणीही 50 बसले असते तर त्या 50 नोकरी मिळाली असती. तुमच्यात कुवत नाही, तुम्ही पहिल्या 50त येऊ शकत नाही म्हणून तुमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत नाही. इथे रोजगार निर्माणच होत नाही म्हणून बेरोजगारी निर्माण होते. स्वतःच्या वडिलांविषयी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्याविषयी 4 लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्या लेखातून विंदांच्या कौटुंबिक आठवणी वाचताना मला विंदांशी माणूस म्हणून आणखी थोडा परिचय झाल्यासारखं आणि विंदांच्या अजून थोडं जवळ गेल्यासारखं वाटलं. बेडेकर सदन नंबर 7 खोली नंबर 9 या लेखात ते लिहितात, परिसरात APCच्या गोळा वाटण्याचा निश्चय भाऊंनी केलेला होता. मग भाऊ फक्त बेडेकर सदन, वृंदावन, कृष्णकमलवर गोळ्या वाटून थांबले नाहीत. गजानं मला एका कोपऱ्यात गाठून अगदी हळू आवाजात सांगितलं की भाऊ गोळ्या घेऊन मोगल लेन परिसरातील गुंड नारायणदादाच्या अड्ड्यावर गेलेले होते. नारायणदादांनी त्यांना वाकून नमस्कार करताना मी पाहिलं. खरं खोटं कुणास ठाऊक, मी भाऊंना कधी विचारलं नाही. त्याचबरोबर विंदांच्या काव्याविषयी हे लेख वाचून विंदा पुन्हा वाचावेत, नव्यानं त्यांच्या कवितांचे अर्थ लावावेत असंही वाटू लागतं. विंदांच्या कवितेतील त्रिपदी संगम या लेखात ते म्हणतात, सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रह्मानंद अशी अद्वैती परंपरेशी नातं सांगणारी काव्यपंक्ती विंदा करंदीकरांसारख्या भौतिकवादी मार्क्सवादी कवीला सुद्धा लिहावीशी वाटते. पुस्तकात 2 लेख मुद्दामहून परिशिष्टामध्ये टाकलेले आहेत. त्यातील एक लेख आहे गांधींच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक ज्ञान आणि विचारासंबंधी आणि दुसरा लेख आहे सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेविषयी. हे दोन्ही लेख वाचून या दोन्ही विषयांवरच्या पॉप्युलर ओपिनियनला तडे जाणार आहेत. गांधींविषयी लेखाचा समारोप करताना ते लिहितात की वैज्ञानिक पद्धतीचा समर्थक आणि लोकाभिमुख तंत्रविज्ञान वापराबद्दल आग्रही प्रयोगशील सत्याग्रही हीच विज्ञान आणि तंत्रविज्ञान या संदर्भात गांधीजींची खरी ओळख आहे. आणि आपल्या या निष्कर्षाचं त्यांनी लेखातून अनेक संदर्भ देऊन समर्थनसुद्धा केलेलं आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेविषयी लेखाचा शेवट ते असा करतात की नीती अनितीचा विचार, व्यापक मानवतावादी दृष्टी ही सावरकरांना बहुधा दुबळं करणारी, युद्धात अर्जुनासारखं साशंक करणारी वाटत असावी. पण उलट नीती, विवेक हा आपल्या प्रेरणांना बलवानच करत असतो. मात्र ही नीतिमूल्य विज्ञानाशी सुसंगत हवीतच. पण विज्ञाननिष्ठेचा उद्घोष करून न नैतिक शक्ती संपादनाचं समर्थन करता येत नाही. त्यातून स्वीकारल्या जाणाऱ्या भाबड्या, एकांगी आणि आक्रमक विज्ञाननिष्ठेचं पर्यवसान फॅसिझममध्ये होण्याचा मोठा धोका असतो. सावरकरांच्या काळात सावरकरांच्या बाबतीत हा धोका महत्त्वाचा ठरला नाही, कारण राज्य इंग्रजांचं होतं. आज मात्र अशा प्रवृत्तीच्या शक्ती सत्ता संपादन करण्याचा धोका दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही.
या लेखात त्यांनी विज्ञाननिष्ठा कशाला म्हणता येईल आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये का आणि कशी विज्ञाननिष्ठा असली पाहिजे हे सोप्या आणि मुद्देसूद भाषेत सांगितलेलं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट असे राजकीय विभागातील 5 लेख आहेत. खरं तर पुस्तकाचा पहिला विभाग राजकीय विषयांवरच्या लेखांचा आहे, पण सिनेमातील मुख्य कलाकाराचं नाव शेवटी द्यावं तसं मी त्याविषयी शेवटी लिहिलेलं आहे. यातील 5 लेखातील 4 लेख साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. असहिष्णु शासन, माध्यमे, नोटाबंदी, लोकशाही आचारविचार आणि मेंदूधुलाई या विषयांवर हे 5 लेख आहेत. त्यातील मेंदूधुलाई हा पहिला लेख विशेष महत्त्वाचा आहे. मे 2015च्या साधनेच्या तिपाई विशेषांकामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे. सोप्या भाषेत लिहिणं अवघड असतं असं म्हणतात. मेंदूधुलाईची सोपी, धाडसी आणि अभ्यासपूर्ण भाषा आहे. ब्रेन वॉशिंगची 10 तंत्र त्यांनी या लेखामध्ये सांगितलेली आहेत. ती म्हणजे शस्त्र शिक्षण, कवायत, न्यूनगंड निर्मिती, अपपर भाव, पुनरावृत्ती, विचारबंदी, हिंसावृत्ती संवर्धन, ग्रंथप्रामाण्य, आजन्म नेतृत्वापुढं शरणागती आणि कुजबूज प्रचार. ते पुढं लिहितात, काही कुटील संघटना यातील 2-3च तंत्र वापरतात. काही संघटना यातील बहुतेक सर्वच तंत्र वापरतात. मेंदूधुलाईच्या प्रत्येक तंत्राबद्दल या लेखामध्ये माहिती सांगितलेली आहे. ती सांगताना ते म्हणतात, हा लेख वाचून या तंत्राचा आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर वापर होत आहे हे वाचकाच्या लक्षात यावं असा उद्देश आहे. ही तंत्र वापरण्यात वाचक वाकबदार व्हावा किंवा त्याला ही तंत्र वापरण्याची इच्छा व्हावी असा उद्देश नाही. किंबहुना वाचकाला या मेंदूधुलाई तंत्राबद्दल शिसारी यावी अशीच आमची इच्छा आहे. आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं तर मेंदूधुलाई लेख वाचणाऱ्याला तो आपल्या परिघातील लोकांसोबत शेअर केल्याशिवाय राहणार नाही. मला तर हा लेख इतका माइलस्टोन वाटतो की या पुस्तकाचं नावच मेंदूधुलाई आणि इतर लेख असं द्यावं असं मला वाटलेलं होतं. एकूणात चिकित्सेचा सूर असूनही आनंद सरांच्या लेखांमध्ये एक सकारात्मकता आहे. लेखांतील संदर्भ आणि आकडेवारीमुळं लेख जड न होता उलट समजायला सोपे झालेले आहेत. लेखांचा आशय खोल आणि भाषा सोपी आहे. मेंदूधुलाई, बेरोजगारी, स्त्री पुरुष समानता मापक निर्देशांक, हिंदू स्त्रियांसाठी सुधारित नागरी कायदा, वर्णधर्मी वाद विवाद नीती, भगवद्गीतेचा सामाजिक आशय असे किचकट विषय असूनही लेखातील स्पष्ट, प्रामाणिक आणि मुद्देसूद भाषाशैलीमुळं वाचकाला ते सहज अपिलिंग वाटतील. माझ्या आकलनानुसार कुठल्याही वैचारिक इझममध्ये या पुस्तकातील लेख अडकणार नाहीत. वैचारिक घुसळणमधील लिखाण वास्तवाशी प्रामाणिक आहे. भाबडं नाही, कट्टर नाही, द्वेषानं भरलेलंही नाही. समजूतदार, अभ्यासू, स्पष्ट आणि धाडसी आहे. लेखक प्रत्यक्ष आपल्याशी बोलतो आहे, गप्पा मारतो आहे असा भास व्हावा इतकं ते सोपं सहज आहे. गंमत म्हणून मला एक कोडं शेवटी वाचकांना घालावंसं वाटतं. जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा त्यांचं लिखाण सोडून त्यांच्याविषयी फार माहिती नाही अशा वाचकांनं हे पुस्तक वाचून या पुस्तकाच्या लेखकाच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटतं. लेखक म्हातारा आहे असं म्हणावं तर लिखाण, दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. अनुभवाच्या, वयाच्या, आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक कन्क्लुजन काढून रिकामा झालेला नाही. त्यानं अजून अभ्यासाचा, नवीन शिकण्याचा प्रवास थांबवला आहे असं वाटत नाही. लेखक वादी झालेला नाही, संवादी राहिलेला आहे. विषय, मुद्दा, अभ्यास, दृष्टिकोन, मांडणी, तर्क आणि तात्पर्य या क्रमांनी पुस्तकातील सगळेच लेख अगदी सहज जातात. फक्त यामध्ये सोल्युशन आणि त्या सोल्युशनची अंमलबजावणी करण्याचा मार्ग यांना तुलनेनं कमी जागा मिळालेली आहे असं मला वाटतं. पण आनंद सरांनी हाताळलेले विषयच इतके गुंतागुंतीचे आहेत की त्यावर ठळक वा ठोस सोल्युशन सांगणं कठीण आहे. परंतु विचार आकाराला येण्यासाठी उपयोगी ठरणारं हे पुस्तक आहे हे नक्की. मग तोडगा आणि त्याचं आचरण स्वाभाविकपणे येत जाईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. माणसाच्या समस्यांवर, मर्यादांवर बोट ठेवून चिकित्सक
विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या लेखकाला आपले लेख लवकरात लवकर इर्रिलेव्हंट ठरावेत असंच वाटत असणार. स्त्री पुरुष विषमता, वर्णभेद, बेरोजगारी इत्यादी विषय कधीतरी मागं पडतील अशी आशा आपणा सर्वांना आहेच. पण मुळात एखाद्या विषयाकडं, एखाद्या समस्येकडं पाहायचंच कसं, हा दृष्टिकोन हे पुस्तक नक्की देत राहील असं वाटतं. आनंद करंदीकर यांनी माझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीला धाडसानं आणि मोठ्या मनानं आपल्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायला सांगितली असंच म्हणावं लागेल. आनंद करंदीकर आणि साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी किती खरी उतरले माहिती नाही, परंतु एक वाचक म्हणून मी माझं या पुस्तकाचं आकलन लिहिण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.